एक्सपेक्टेशन्स आणि रिॲलिटी कशी वेगवेगळी असते ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दिसेल. का तर मी गुढीपाडव्यासाठी रेफरन्स रांगोळी ठरवून ठेवली होती, पण जी रेफरन्स रांगोळी होती त्याच्या 90% पण जवळपास माझी काढलेली रांगोळी नव्हती. जी की मी रांगोळी काढली होती ती ही आहे. ही छान दिसत होती, पण ही वाली रेफरन्स होती. आणि इथे छान सकाळी देवपूजा करून घेतली अनंतनी. हा आहे गुढीपाडव्याचा व्लॉग आमचा. तर आम्हाला गावाला जायचं होतं, पण अनंतला सुट्टी नसल्यामुळे देवपूजा केली आणि तिकडे सोलापूरला माझ्या सासू सासऱ्यांनी छान गुढी उभारून इकडे त्याची छान पूजा करून घेतली. हे सगळं आम्ही मिस करत होतो, पण काय करणार, कॉर्पोरेट वर्किंग पीपल गाईज. मग बेस्ट पार्ट हा होता की इथे मस्त माझ्या मम्मीनी टम्म फुगलेल्या पुऱ्या करून खाऊ घातल्या. छान पुऱ्या जमतात माझ्या मम्माला. आणि शॉक म्हणजे काय की भाई साहब, आत्ता कुठं उन्हाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये येतोय. मीन्स काय हे, मार्च महिन्यात तर शॉकवर शॉकच मिळतोय. आधी वर्ल्ड वॉर, त्याच्यानंतर गॅस पेट्रोल इश्यूज आणि आता पाऊस. मार्च महिन्यात अजून काय काय बघायचं राहिलं आहे काय माहिती. सोबतच मी एक ट्रान्झिशन रील पोस्ट केली माझ्या इन्स्टा पेजवर, चेकआउट नक्की करा. चलो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाई.